नमस्कार मित्रांनो. तर आज आपण विषय मराठी आणि मराठी विषयामधील पत्रलेखन हा एक महत्त्वाचा भाग जो की आपल्याला परीक्षेमध्ये साधारण 5 ते 6 गुणांना असतो, तो आज आपण अभ्यासणार आहोत. तर कुठलीही भाषा जर म्हटलं तर भाषेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे व्याकरण. तर आपल्याला उपयोजित लेखन हा एक प्रकार आहे आणि या उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि या पत्रलेखन हे फार प्राचीन परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे की फार प्राचीन काळापासून पत्रलेखन म्हणजेच निरोपांचं माध्यम हे पत्रलेखन आहे. आणि त्याचे माध्यम साधनं वेगळी असतील, पण माध्यम निरोप देणं. आपल्या थोडक्यात त्याची जर व्याख्या अभ्यासायची असेल आपल्याला, तर आपल्याला असं व्याख्या येईल की आपल्या मनातील भावना, विचार आणि ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे पत्रलेखन, पत्र लिहिणं आहे. आणि मग पत्रलेखन हे काही अंदाजे नाही. पत्रलेखन ही सुद्धा एक कला आहे. ती अवगत झाली पाहिजे आणि ती अवगत होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण आता ती आत्मसात करता येते, ती सरावाने आत्मसात करता येते. तुम्ही असं म्हणणार नाही की मग मला येईल का ती कला. जशी एखादी दुसरी कला असते, ती शिकण्यासाठी खूप सराव, तसा हिला सुद्धा सराव करावा लागतो. पण खूपच सराव करायची गरज नाही. हिच्या काही नियमावली असतात, त्या नियमावली आपण जर अभ्यासल्या तर आपल्याला अवघड नाही. कारण पत्रलेखनाचं जरी महत्त्व कमी झालेलं असेल, जसं सुरुवातीला पत्र लिहिली जायची, आज त्याची जागा मोबाईलने घेतली आणि मोबाईल फोन आल्यामुळे भ्रमणध्वनीद्वारे आपल्याला हे ईमेलद्वारे हे संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येतात. तर आपल्याला पत्रलेखनाचं स्वरूपसुद्धा त्या दृष्टीने बदललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला आज जो प्रकार अभ्यासायचा आहे पत्रलेखन, त्या पत्रलेखन हा प्रकार अभ्यासायचा आहे. आता ह्या पत्रलेखनामध्ये आपण त्याची व्याख्या अभ्यासली. आता त्या पत्रलेखनाचे आपल्याला ई पत्रलेखन अभ्यासायचं आहे. पत्रलेखन म्हणजे पहिलं वेगळा फॉर्मॅट होता की डाव्या बाजूला पाठवणाऱ्याचा पत्ता, नंतर इकडे या बाजूला डाव्या बाजूला, उजव्या बाजूला कोपऱ्यात पाठवणाऱ्याचा पत्ता, तर डाव्या बाजूला आपण मायना वगैरे लिहायचा आणि तशा पद्धतीने पत्रलेखन लिहायचं असतं. पण आता मात्र पत्रलेखनाचं स्वरूप बदललेलं आहे. ई पत्रलेखन झालेलं आहे. आणि म्हणून ई पत्रलेखनामध्ये आपल्याला त्या दृष्टीने त्याचा आपण आराखडा अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण पत्रलेखन या पत्रलेखनाचे प्रकार अभ्यासणार आहोत. प्रकार 2 आहेत पत्रलेखनाचे. पहिला पत्रलेखनाचा प्रकार आहे अनौपचारिक आणि दुसरा प्रकार आहे औपचारिक. असे 2 प्रकार पडतात पत्रलेखनाचे. आता अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे कौटुंबिक पत्रलेखन. आणि हे व्यावहारिक किंवा त्यालाच आपण कार्यालयीन आता कौटुंबिक अनौपचारिक पत्र
अनौपचारिक पत्रलेखन आणि औपचारिक पत्रलेखन असे 2 प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये औपचारिकमध्ये जसे की कौटुंबिकमध्ये आई, वडील, काका, काकू, मामा, मामी, मावशी, त्यानंतर मित्र, मैत्रीण, त्यानंतर इतर नातेवाईक यांना जे आपण पत्र पाठवतो ते अनौपचारिक पत्र प्रकारामध्ये मोडतं. आणि जो दुसरा प्रकार आहे औपचारिक पत्र, म्हणजे ते व्यावहारिक पत्र, ते विविध कार्यालयांना आपण जे पत्र पाठवतो, कार्यालय, ऑफिस म्हणजे शासकीय असेल किंवा मग एखादी मागणी असेल, म्हणजे त्याचे पण प्रकार आहेत. या औपचारिकचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. जसं की निमंत्रण पत्र आहे, त्यानंतर त्यामध्ये तक्रार पत्र आहे, मागणी पत्र आहे, चौकशी पत्र आहे, त्यानंतर गौरव पत्र आहे, त्यानंतर अभिनंदन पत्र आहे, आभार पत्र आहे, त्यानंतर क्षमापत्र आहे. असे विविध प्रकार याच्यामध्ये मोडतात या प्रकारामध्ये. याच्या उलट अनौपचारिक याच्यामध्ये एक ठराविक साचा असतो. आता इथपर्यंत आपण अभ्यासले की त्याचे प्रकार कोणते आणि कोणत्या प्रकारामध्ये कुठली पत्र लिहावी लागतात. आता आपल्याला त्याच्यामध्ये हे लिहित असताना हे लिहून घेतलं का? अगोदर लिहून घ्या. लिहून घेतलं जर असेल तर आपण याच्या पुढचा मुद्दा आता अभ्यासणार आहोत की आपण या पत्रलेखन प्रकारामध्ये पत्र लिहित असताना आपल्याला काही नियम पाळावे लागतात. उदाहरणार्थ पत्र लिहिताना काही नियम आहेत, पत्रलेखनाचे नियम. पत्रलेखनाचे नियम आहे. आता पत्रलेखनाचे नियम साधारण 5 पद्धतीने पत्रलेखनामध्ये नियम आले पाहिजेत. म्हणजे पत्र लिहिताना त्याच्यामध्ये स्पष्टता असावी. पहिलं आहे, पत्रलेखन करताना त्याच्यामध्ये काय असावी? स्पष्टता. म्हणजे स्पष्टपणा. तुम्हाला जो विषय मांडायचा, ज्याच्यासाठी तुम्ही पत्र लिहिताय ते कारण त्याच्यात स्पष्ट असलं पाहिजे, म्हणून स्पष्टता. दुसरं आहे की पत्रलेखनामध्ये संक्षिप्तता असावी. संक्षिप्तता म्हणजे मोजक्यात मांडायचंय. तुमची जी मागणी असेल किंवा तक्रार असेल किंवा आई वडिलांना काही निरोप द्यायचा असेल, पहा दोन्ही प्रकारामधलं बोलतोय मी, अनौपचारिक मधलं पण आणि औपचारिक मधलं पण, की तुम्हाला संक्षिप्तता असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात मांडायचं योग्य पद्धतीने, जास्त पालढाळ वगैरे लावायचं नाही. एखादी कथा सांगितल्यासारखं मोजकं तुम्हाला जे मांडायचंय, परवानगी असेल, मागणी असेल, ते तक्रार असेल, ती मोजक्या म्हणजे त्याच्या पत्रामध्ये संक्षिप्तता असली पाहिजे. आणि तिसरा नियम आहे त्याच्यामध्ये परिपूर्णता असावी. परिपूर्णता. पत्रामध्ये तो विषय मांडल्यानंतर तो जसा सुरुवातीला आपल्याला दिनांक लिहायचा आहे, आता तो नमुना तुम्हाला नंतर सांगणारच आहे, दाखवणारच आहे, पण तो लिहिल्यानंतर अगदी शेवटच्या ईमेल पर्यंत पूर्ण पत्र लिहिलेलं असलं पाहिजे. त्याला म्हणतात परिपूर्णता आली पाहिजे पत्राच्या लेखनामध्ये. विषयामध्ये मध्ये जो मजकुरामध्ये मांडलेला विषय राहील तो सुद्धा परिपूर्ण असावा. आणि त्यानंतर चौथा नियम आहे की तो त्याच्यामध्ये अचूकता असावी. चुकलेलं नसावं. काही स्टेप वगैरे खालीवर होता कामा नये, पायऱ्या खालीवर होता कामा नये, कारण त्या जर झाल्या तर ती कला तुम्ही अवगत झालाच नाही, ते पत्र चुकेल. आणि जर आपण बोर्डाच्या दृष्टीने, इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या दृष्टीने जर त्याचा अभ्यास केला तर साधारण तुम्हाला 5 ते 6 गुणांना हा महत्त्वाचा प्रकार, प्रश्न क्रमांक 5 हा मध्ये हा पत्रलेखन प्रकार येत असतो. आणि म्हणून ते जर आपल्याला अवगत करायचे, ते परिपूर्ण मिळवायचे, आणि म्हणून हा चौथा अचूकता असली पाहिजे. आणि 5वा आहे की
त्यामध्ये सौजन्य असलं पाहिजे पत्रामध्ये. उदाहरणार्थ आपण पत्र लिहित असताना काही अर्वाच्य भाषा नको, सौजन्यशीलता असली पाहिजे. मग तुम्ही तक्रारही करत असाल तर लगेच तक्रार करायची म्हणजे काही लगेच त्याच्यामध्ये त्यांना समोरच्या पत्रामध्ये अर्वाच्य भाषा नको, म्हणजेच सौजन्यता असली पाहिजे. आपल्या नातेवाईकांना पाठवत असो आपण अनौपचारिक पत्रामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा ही सौजन्यता असली पाहिजे. तर हे पत्रलेखनाचे 5 नियम: स्पष्टता, त्यानंतर संक्षिप्तता, परिपूर्णता, अचूकता आणि सौजन्यता, असे 5 नियम पाळून आपल्याला पत्रलेखन लिहायचं आहे. आपण आता पुढे पुढे चाललो, बरोबर पत्रलेखनाच्या कडे चाललो की आपल्याला पत्रलेखन लिहायचं आहे. अगोदर कुठले नियम आपण पाळले पाहिजेत किंवा अचूकता आली पाहिजे. आता आपण हे पत्रलेखनाचे नियम हे लिहून घ्या. घेतले लिहून? यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पत्र लिहिताना. पत्र लिहिताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आता 3 कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आपण आपल्या लक्षात घेणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे की पत्र कोण लिहितोय, ही गोष्ट पक्की आपल्याला समजली पाहिजे. पत्र कोण लिहितोय? आपण जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका उघडतो आणि मग पाहतो की पत्रलेखन हा प्रश्न 5व्या मध्ये आलेला आहे, पत्रलेखन लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये पत्ते दिलेले असतात, 2 पत्ते दिलेले असतात किंवा मग पत्ताही दिलेला नसतो पण विषय मांडलेला असतो की या विषयानुरूप हे पत्रलेखन करा. तर तिथं आपल्याला सर्वप्रथम समजलं पाहिजे की कोण पत्र लिहित आहे, पत्र कोण लिहित आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा पत्र तुम्हाला लिहायला अगदी सोपं जाईल. म्हणून कोण लिहित आहे. दुसरं आहे कोणाला लिहित आहे. कोणाला लिहित आहे, पत्र कोणाला लिहित आहे. कोण कोणाला, कोणाला पत्र लिहितोय म्हणजे दोन्ही पत्ते आढळतात आपल्याला, लगेच लक्षात येतात. मुलाने आईला पत्र पाठवले, मग मुलगा आणि आई, आईला पाठवले. पहा इथे आपण एखाद्या विद्यालयाच्या ग्रंथपालाने पुस्तकांची मागणी केली म्हणजे विद्यालयाचा जो ग्रंथपाल आहे तो इथे आला आणि कोणाला पाठवते ते प्रकाशनाला, एखाद्या प्रकाशनाला किंवा एखाद्या मोठ्या पुस्तकांच्या स्टेशनर्स दुकानला, प्रकाशनाला, यांना लिहित आहे. म्हणजे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि का लिहितो हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. तिसरं कारण, का लिहितो म्हणजे त्याचं कारण लक्षात आलं पाहिजे. का लिहितोय पत्र. आता एखाद्या विद्यालयातील विद्यार्थ्याने आमच्या विद्यालयामध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होतो राहून आणि आम्हाला ऑनलाईन शिक्षणाला अडचणी निर्माण होतात, असं पत्र लिहा, असं जर असेल तर विद्यार्थी प्रतिनिधी हा झाला पत्र लिहिणारा आणि विद्युत अभियंता हे झाले त्यांना पत्र लिहितोय आपण. आणि तक्रार आहे आपली की सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा, ही तक्रार आहे, ते कारण आहे. म्हणून हे तिन्ही कारण समजले की तुम्हाला लगेच पत्र लिहिता येईल. म्हणजे पत्र लिहिण्याची एकदम सोपी पद्धत आहे. आणि म्हणून या 3 गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्याला आता पत्र दोन्ही प्रकारचे लिहिता येतील. या दोन्ही गोष्टी लक्षात आल्यानंतर आता याच्या नंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हे लिहून घेतलं का?
यानंतर आपल्याला आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की पत्रलेखन लिहिताना आपण सुरुवातीला तुम्हाला जे सांगितले मी 2 प्रकार आहेत पत्रलेखनाचे, एक अनौपचारिक आणि दुसरं औपचारिक. आता आपल्याला आजच्याला या तासामध्ये अनौपचारिक पत्रलेखन याचा अभ्यास करायचा आहे. अनौपचारिक म्हणजे इथे औपचारिकता नसलेलं. औपचारिकता कुठं नसते? आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ. म्हणून नातलग, आई वडील, काका काकू, मामा मामी, मावशी, मित्र मैत्रीण, गुरुजन, हे सर्व आप्त असतात, आपले असतात. आणि म्हणून यांना जे पत्र लिहायचंय तो पत्रलेखन प्रकार आपला मोडतो अनौपचारिक पत्रलेखनामध्ये. मग या अनौपचारिक पत्रलेखनामध्ये कुठल्या बाबी लक्षात घ्यायच्या? आपल्याला काही बाबी लक्षात घ्यायच्या. ते लिहित असताना कुठल्या घेतल्या पाहिजेत? तर सर्वप्रथम आपल्याला त्यांचा मायना, पत्रलेखनामध्ये पत्ता, मायना, मजकूर, समारोप आणि पुन्हा पत्ता अशा पायऱ्या असतात. तर या पायऱ्यांमध्ये जी महत्त्वाची पायरी असते ती असते मायना. आपण मायना लिहिला योग्य तर आपल्या लक्षात पत्र आलंय असा अर्थ होतो, किंवा आपण जे पत्र लिहितो ते योग्य लिहितो असा अर्थ होतो. म्हणजे आपण जर आई वडील फक्त आई आणि वडील यांना जर पत्र लिहित असाल आपण, तर मायन्यामध्ये सुरुवात करताना आपल्याला तीर्थरूप अशी करावी लागते. तीर्थरूप आईच्या सेवेशी, तीर्थरूप वडिलांच्या सेवेशी अशी करावी लागते. साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष अशा पद्धतीने आई आणि वडील यांच्यासाठी. त्यानंतर जर आपण इतर नातेवाईक आहेत, काका काकू, मामी मावशी, यांच्यासाठी तीर्थस्वरूप हा शब्द वापरावा लागतो. आणि पुढे हेच सानविवी अशा पद्धतीने तीर्थस्वरूप. कोणाला? म्हणजे इतर नातेवाईक. आणि मग आपल्या समवयस्क असेल तर सप्रेम नमस्कार. तुमचा मित्र असेल, मित्रास पत्र जर असेल तर सप्रेम नमस्कार. त्यानंतर तुमच्यापेक्षा लहान असेल, लहान व्यक्ती जर असेल, अनेक आशीर्वाद. मग असेल प्रिय, तुमचा भाऊ असेल सुनील, अनेक आशीर्वाद, यास अनेक आशीर्वाद. अशा पद्धतीने आपण ते पुढे नमुने अभ्यासणारच आहोत. तर त्या दृष्टीने अशी हे घ्यावी लागेल. त्यानंतर पत्राची भाषा खेळीमेळीची असली पाहिजे. त्यानंतर सुरुवात व शेवट चौकशीने झाला पाहिजे, की तुझे पत्र, सुरुवात मजकुरामध्ये तुझे पत्र मिळाले किंवा कालच तुझा फोन आला, त्याद्वारे तुझी खुशाली समजली, मात्र तरी प्रत्येक गोष्ट फोनवर शक्य होत नाही, म्हणून तुला आता पत्राद्वारे माझे काही विचार मी शब्दांमधून व्यक्त करतो. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. त्यानंतर विषय लिहायची गरज नाही, अनौपचारिकमध्ये विषय लिहायची गरज नाही. म्हणून आता आपण प्रत्यक्ष पत्र हा प्रकारच आपण आता अभ्यासणार आहोत. ते लक्षात घ्या की पत्र कसं लिहायचं, त्याचा नमुना वगैरे तो आपण पाहूया. आता नमुना कसा? पहिलं म्हणजे पत्रलेखन लिहित असताना सर्वात प्रथम पहिलं या कोपऱ्यामध्ये म्हणजेच
हे पूर्ण पेज जर आपण आता नमुना अभ्यासू आपण. या कोपऱ्यामध्ये इथे दिनांक लिहावा. दिनांक लिहिताना तो शुद्ध मराठीतच लिहावा आणि त्याचा जो महिना असेल तो महिना लिहावा, त्याचा अंक लिहू नये. म्हणजे जशी आज जर तारीख तुमची 1 ऑगस्ट असेल तर इथे सरळ 1 ऑगस्ट 2020 असा दिनांक लिहावा. नंतर खाली इथे प्रिय मित्र राहुल यास सप्रेम नमस्कार. पहा, पत्र लिहितोय आपण. कुठलं पत्र आहे हे? अनौपचारिक. हे लक्षात ठेवायचं. अनौपचारिक. प्रिय मित्र राहुल यास सप्रेम नमस्कार. इथे हा समास लक्षात ठेवायचा. हा समास आहे असं गृहीत धरा. इथे प्रिय मित्र राहुल यास सप्रेम नमस्कार इथे येईल. इथे झाला हा मायना. त्यानंतर इथे कालच काकाचा फोन येऊन गेला. फोन माझ्या वडिलांना केला होता. त्याद्वारे तुझी खुशाली समजली. तुझा 10वीचा अभ्यास कसा चालू आहे ते कळवणे. कारण तू अभ्यासू असा माझा मित्र आहेस म्हणून तुला अभ्यास कर असं सांगण्याची मला गरज नाही. तरी तुला पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. तब्येतीची काळजी घेत जा. आणि पुन्हा परिच्छेद सोडायचा नाही. इथे परिच्छेद सोडायचा नाही. पहिले नियम वेगळे होते, आता परिच्छेद कुठेही सोडायचा नाही. 2 परिच्छेद पाडायचे पण तिथे असा समास सोडून मागे लिहायची गरज नाही. सुरुवातीपासूनच लिहायचं. 2 परिच्छेदामध्ये आपलं असलं पाहिजे. कमीत कमी 2 परिच्छेद असले पाहिजे. मजकूर, याला मजकूर म्हणतात. हा मायना, ही दिनांक. पहा इथे लक्षात घ्या. हा मजकूर, मायना आणि ही दिनांक. आणि नंतर शेवटी हे झाल्यानंतर शेवटी आहे इथे समारोप. तुझाच मित्र. इथे अ ब क आणि इथे लगेच पत्ता आणि इथे ईमेल. ईमेल लिहिताना जसा की आता त्याचा मित्र गणेश आहे, ganesh@gmail.com अशा पद्धतीने ganesh@gmail.com असा लिहून हे पत्र पूर्ण झालं. आता इथे लक्षात घ्यायचं आहे काय काय केलंय आपण. पहिल्या पत्र स्वरूपामध्ये आणि आत्ताच्या पत्र स्वरूपामध्ये हा बदल आहे. पूर्वी जे शिकलात ते पत्र लेखनाचं स्वरूप वेगळं होतं की या उजव्या हाताला डाव्या कोपऱ्यात पाठवणाऱ्याचा पत्ता लिहा, ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता इथे लिहा, नंतर मायना लिहा, नंतर मजकूर लिहा, नंतर या कोपऱ्यात समारोप करा
आणि नंतर पाकिट वगैरे याला कशाची गरज नाही, कारण ही ई आराखडा आहे, ईमेल पत्र स्वरूप आहे. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्याला एक नमुना म्हणून अनौपचारिक पत्रलेखन अभ्यासलेलं आहे. तुम्हाला जो पुढचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तो पत्रलेखनाचा दुसरा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 5-6 प्रकार अभ्यासावे लागतील की वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये जसा एकच आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणून हा अभ्यासायला सोपा अनौपचारिक प्रकार. पण औपचारिकमध्ये आपल्याला विविध ते व्हिडिओ आपल्याला नंतर पाहायला मिळतीलच. तर आज आपण पत्रलेखनाचा पहिला प्रकार म्हणजे अनौपचारिक पत्रलेखनाचा एक नमुना अभ्यासला. आता आपण पुढच्या तासाला म्हणजे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण औपचारिक पत्रलेखनाचा प्रकार अभ्यासणार आहोत. तेव्हा पुढचा व्हिडिओ